आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसतोय। आक्रमक झालेले नागरिक आहे, पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे आणि या सगळ्या ज्या पद्धतीने जे काही आहे नाराजी व्यक्त केली जात आहे। जवाब देश के हिंदू हा सगळ्या जगाच्या दृष्टीने आदर्श असून सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे, संताप व्यक्त होतो। ज्या पद्धतीने निष्पाप लोकांचा बळी घेतला जातोय तर यांनाही त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे। म्हणजे जशाच तसं उत्तर म्हणतो आपण तर तसं उत्तर दिलं पाहिजे आणि दहशतवाद हा खेचून काढला पाहिजे। दहशतवाद खेचून काढला पाहिजे असे भूमिका काय तुम्ही जे संताप व्यक्त करताय ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी दिली जाते, संताप व्यक्त होताना पाकिस्तानने हे नको ते अतिशय वाईट कृत्य केलेलं आहे। आतापर्यंत जगामध्ये हा धर्म का संपूर्ण जगामध्ये अशांतता निर्माण करताय हे त्यांना स्वतःला माहित आहे का? तुम्ही स्वतः शिक्षण घ्या, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही आणि आमच्या बरोबर सामील होऊन जगामध्ये शांतता व्हावा। या हत्येचा सर्व जगभरातून निषेध होत आहे। का तुम्ही असे करताय? तुमच्यात तर दम आहे, आमच्या मिलिटरीशी लढा। सामान्य लोकांना का तुम्ही टार्गेट करताय? आपण पाहिलं काय ज्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। पाकिस्तानला उत्तर दिलं पाहिजे, कारण या भारतामध्ये येऊन काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे आणि या नंदनवनामध्ये एवढ्या वर्षामध्ये शांतता प्रस्थापित करायचं काम आपण केलेलं होतं। त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने जात होते आणि पाकिस्तानच्या घाणेरड्या वृत्तीने पुन्हा एकदा त्यांनी काश्मीरमध्ये आमच्या निहत्या लोकांवरती हल्ला केलेला आहे। या हल्ल्याला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून यांना त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे। यासाठी प्रधानमंत्र्याच्या आणि गृहमंत्र्याच्या पाठीमागे संपूर्ण देश आम्ही एक ताकदीने उभे आहोत। भावना या सगळ्या नागरिकांच्या आहेत, पुणेकरांच्या आहेत आणि काय नेमक्या सगळ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। भाजप शहराध्यक्ष आहेत नीरज घाटे हे देखील भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। या विषयातली भावना अत्यंत संतप्त आहे। काय भावना काय? कारण आता घोषणाबाजी झाली, संताप होता लोकांमध्ये। पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ आली असं नागरिकांमध्ये संताप आहे। 100% देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, या देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहा हे घरात घुसून ठोकून मारल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही तमाम भारतीयांची इच्छा आहे आणि ते लवकरच पूर्ण करतील याची मला खात्री आहे। भाजपचे शहराध्यक्ष नीरज घाटे आणि ज्या पद्धतीने संताप पाकिस्तानला उत्तर दिलं पाहिजे सगळ्या नागरिकांची भावना आहे आणि काय नेमक्या भावना आहेत त्या पद्धतीने एकूण लोकांमध्ये रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय। भावना या शब्दाच्या पलीकडे ज्या प्रकारे निर्घृण हत्या या निष्पाप पर्यटकांची केली गेली आणि ज्याच्यामध्ये आता सिद्ध झालेलं आहे की पाकिस्तानच्या लष्कराचा याच्यामध्ये प्रचंड हात आहे। भावना एवढ्याच आहेत की भारत सरकारने मुळतोड जवाब देणं आता अत्यंत आवश्यक आहे आणि तो जवाब इतका तीव्र प्रमाणात असला पाहिजे की पुन्हा यांनी डोकं वर काढता कामा नये। नक्कीच डोकं वर काढता कामा नये। काय बदलच घेतलेला पाहिजे। निष्पाप लोकांना मारण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना भारतात ठेवायला नाही पाहिजे, भारतात ठेवायला नाही पाहिजे असं भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करतात। बोला काय तुमची काय नेमकी भावना आहे? संताप व्यक्त होतोय ज्या पद्धतीने निष्पाप लोकांवरती हल्ला करण्यात आलेला आहे। जर त्यांना हिंदूबद्दल एवढाच जर द्वेष असेल तर त्यांनी हिंदुस्थान सोडून जावं, सरळ पाकिस्तानमध्ये जावं आणि आम्हाला शांततेत राहू द्यावं। काल जी काही कारवाई सरकारकडून केली ती पुरेशी आहे वाटतंय की अजून काहीतरी मोठी ठोस कारवाई होणार? अजून अधुरं आहे। पाकिस्तानचं नामोनिशान या जगातनं मिटवून टाकावं ही आमची इच्छा आहे। पाकिस्तानचं नामोनिशान सांगतो, ही जी मिलिटरी ऍक्शन शिवाय ह्या गोष्टी ठरणार नाहीत। ही जी सरकारने काल 5 जाहीर केली रिस्ट्रिक्शन आहेत, सिव्हिल रिस्ट्रिक्शननी त्यांना काही फरक पडणार नाही। जोपर्यंत
तिन्ही सैन्य दलं एकत्र येऊन कंबाईन ऍक्शन करत नाही तोपर्यंत पाकिस्तान थांबणार नाही आणि सरकारला हे करावंच लागेल. आता नक्कीच सरकारला हे करावं लागेल. या भावना या नागरिकांच्या आहेत. त्यामुळे सरकार आता नेमकी काय कारवाई करतं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. एक मिनिट आपण त्या ताईंचा एक करू.